Good morning students and welcome to my channel Easy Geometry with Raj. Now today we are going to learn the practice set 2.2. Question number first is if in figure here we have given in figure y is equal to 108 degree, x equal to 71 degree, and we have to prove that these lines are parallel and justify. The meaning of justify is that we have to give the reason, proper reason. म्हणजे आपल्याला असे कारण द्यायचं आहे की कोणत्या कारणाने किंवा कोणत्या थेरमचा वापर करून तुम्ही हे प्रूव्ह केलंय की या दोन लाईन्स पॅरलल आहेत. आता सगळ्यात अगोदर मी तुम्हाला सांगून ठेवतो, आपल्याकडे तीन टेस्ट आहेत पॅरलल लाईन चेक करण्याच्या. एक करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट, दुसरी अल्टरनेट अँगल टेस्ट आणि तिसरी इंटेरियर अँगल टेस्ट. या तीन टेस्ट वापरून आपण लाईन्स पॅरलल आहेत की नाही ठरवू शकतो. मग आता हे तीन पैकी कोणती टेस्ट वापरायची, तर आपण अगोदर बघणार कोणती व्हॅल्यू दिली आहे, एक्स आणि वाय. या दोन लाईनसाठी ही जर ट्रान्सव्हर्सल मानली तर ही जी पेअर होते ही इंटेरियर अँगलची होते. आणि इंटेरियर अँगल टेस्ट काय सांगते आपल्याला, जर इंटेरियर अँगलची एक पेअर, दोन पेअर तयार होतात ही आणि ही, त्यापैकी कोणती एक पेअर जर सप्लिमेंटरी असेल म्हणजे दोघांच्या मेजरमेंटचे ॲडिशन 180 डिग्री असेल तर या दोन लाईन्स इंटेरियर अँगल टेस्टने पॅरलल होतात. म्हणजे आपल्याला पहिलं काम आलं की हे जे दोन अँगल आहेत हे इंटेरियर अँगल आहेत, ते सप्लिमेंटरी आहेत का हे चेक करायचं. मग कसं चेक करणार, सरळ ॲडिशन करा. अँगल एक्स प्लस अँगल वाय इज इक्वल टू 180 प्लस 71 डिग्री. देअरफॉर अँगल एक्स प्लस अँगल वाय इज इक्वल टू 179 डिग्री. दोघांची ॲडिशन 179 आली, विच इज नॉट 180 डिग्री, बट अँगल एक्स प्लस अँगल वाय इज नॉट इक्वल टू 180 डिग्री. कारण ते जर इक्वल टू 180 डिग्री झाले असते तर इंटेरियर अँगलची पेअर ही सप्लिमेंटरी झाली असती. आणि ती जर सप्लिमेंटरी झाली असती तर बाय युजिंग इंटेरियर अँगल टेस्ट these two lines will be parallel. मग जर सप्लिमेंटरी नाहीये तर सरळ सरळ therefore the lines M and N are not parallel. ह्या दोन लाईन्स पॅरलल नाहीये. सेकंड एक्झाम्पलचा विचार करूया. तिथे तेच विचारलंय आपल्याला, लाईन L पॅरलल लाईन M दाखवायची. आता या ठिकाणी अँगल ए आणि अँगल बी ही जी पेअर आहे, अँगल ए अँड अँगल बी ही पेअर कोणती दिसते आपल्याला, एक्सटेरियर अल्टरनेट अँगल्स आहेत. एक्सटेरियर अल्टरनेट अँगल्स आहेत आणि एक्सटेरियर अल्टरनेट अँगल कॉन्ग्रुएंट आहे. म्हणजेच याचा अर्थ त्या दोन लाईन सुद्धा पॅरलल होणार आहे. पण तशा प्रकारची टेस्ट आपल्याकडे नाही आहे सिलेबसमध्ये आत्ता. मग आपण काय करणार, आपल्याकडे जे तीन टेस्ट आहेत कोणत्या, करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट, इंटेरियर अँगल टेस्ट, अल्टरनेट अँगल टेस्ट, त्याच्यामध्ये याला कुठेतरी बसवायचा प्रयत्न करूया. मग एक काम करू, आपण इथे आपल्या सोयीसाठी एक अँगल सी घेऊया. ओके, मग काय होईल, टेक अँगल सी ॲज शोन इन फिगर. मग आता अँगल ए आणि अँगल सी हे व्हर्टिकली अपोजिट अँगल झाले. Vertically opposite angles are always congruent. Angle CA congruent angle C. Equation number 1, vertically opposite angles. Vertically opposite angles. ओके, आता ह्या पेअरचा विचार करूया. अँगल सी आणि अँगल बी ही तर करस्पॉन्डिंग अँगलची पेअर दिसते, बरोबर आहे. मग आता या ठिकाणी आपण देताना आपल्याला ऑलरेडी गिवन मध्ये काय, बट अँगल ए इज कॉन्ग्रुएंट अँगल बी, इक्वेशन 2 आणि रिझन गिवन. एक्झाम्पल मध्येच दिलंय म्हणून आपण त्याला काय म्हणणार, गिवन. आता जर हे कम्पेअर केलं तर दोघांची लेफ्ट साईड सारखी आहे, म्हणजे राईट साईड काय होणार आहे, सारखी. देअरफॉर फ्रॉम इक्वेशन 1 and 2 दोघांची लेफ्ट साईड सारखी आहे म्हणजे राईट साईड सारखी असेल. अँगल सी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल बी. मग आता ही पेअर बघा, अँगल सी आणि अँगल बी ही करस्पॉन्डिंग अँगलची पेअर तयार झाली. आणि करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट काय सांगते,
करस्पॉन्डिंग अँगलचे 4 पेयर तयार होतात. त्या 4 पैकी कुठलीही एक पेयर जर कॉन्ग्रुएंट असेल तर त्या लाईन्स पॅरलल असतात. याला आपण म्हणतो करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट. मग बाय युजिंग करस्पॉन्डिंग अँगल्स टेस्ट, ही टेस्ट वापरली तर लाईन यल इज पॅरलल टू लाईन यम. लाईन यल इज पॅरलल टू लाईन यम. अशा पद्धतीने अतिशय सोप्या पद्धतीने आपण हे प्रूव्ह करू शकतो. इथे आपण वापरली इंटेरियर अँगल टेस्ट, त्याच्यावरून चेक केलं ह्या नॉन पॅरलल आल्या. इथे आपल्याला जे दिले त्याच्यावरून आपण करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट कशी वापरता येईल यासाठी थोडंसं रिअरेंज केलं. म्हणजे 2 प्रकारच्या टेस्ट आपण या ठिकाणी वापरल्या. आता एक राहिली अल्टरनेट अँगल टेस्ट. बघूया पुढच्या एक्झाम्पलमध्ये ती वापरता येईल. व्हिडिओ पॉज करा, लिहून घ्या. Now see the next example. In figure we have given angle A is congruent to angle B, angle X is congruent to angle Y. Then we have to prove line L is parallel to N. Okay, let us see. Angle A is congruent to angle B. Given part. आता ह्या 2 लाईन्स जर कन्सिडर केल्या, लाईन L and M, यासाठी K ही ट्रान्सव्हर्सल आहे आणि ही जी अँगलची पेयर तयार होते ही करस्पॉन्डिंग अँगलची पेयर आहे. आणि करस्पॉन्डिंग अँगलची पेयर, एक पेयर आपल्याला काय दिली आहे, कॉन्ग्रुएंट. आणि जेव्हा करस्पॉन्डिंग अँगलची एक पेयर कॉन्ग्रुएंट असेल तर त्या लाईन्स काय असतात, पॅरलल. बाय युजिंग करस्पॉन्डिंग अँगल्स टेस्ट, ही टेस्ट वापरून आपण सांगू शकतो की लाईन L is parallel to line M. इक्वेशन नंबर 1. अगेन ह्या 2 लाईन्स कन्सिडर केल्या M आणि N, त्यांची ही जर आपण ट्रान्सव्हर्सल मांडली छोटी तर X आणि Y ही अल्टरनेट अँगलची पेयर तयार होते आणि अल्टरनेट अँगलची पेयर इज कॉन्ग्रुएंट. अँगल X इज कॉन्ग्रुएंट अँगल Y. दिस इज ऑल्सो गिवन. ही अल्टरनेट अँगलची पेयर आहे आणि अल्टरनेट अँगलची एक पेयर कॉन्ग्रुएंट असेल 2 पेयर पैकी, ही एक आणि ही एक क्रॉस मधली, तरी त्या 2 लाईन्स पॅरलल असतात. त्याला आपण म्हणतो अल्टरनेट अँगल टेस्ट. बाय युजिंग अल्टरनेट अँगल्स टेस्ट काय होईल, लाईन M इज पॅरलल टू N. लाईन M इज पॅरलल to line N. Equation number 2. From equation 1 and 2. From equation 1 and 2. 1 and 2 वरून काय दिसते बघा आपल्याला की लाईन L ही M ला पॅरलल आहे. L is parallel to M. M is parallel to N. It implies N is parallel to L. हे तिन्ही एकमेकींना पॅरलल झाल्या. लाईन L is parallel to N. L is parallel टू लाईन N. व्हेरी इझी एक्झाम्पल. सेम तिकडे विचार करूया. आपल्याला विचारलंय की अँगल ABC चं मेजरमेंट किती असेल. त्यासाठी एक छोटंसं कन्स्ट्रक्शन करूया. या C मधून पास होणारी आणि AB ला पॅरलल असणारी एक लाईन काढूया आपण. AB ला काढली तरी चालेल, तिकडे DE ला काढली तरी चालेल, कोणती पण म्हटलं चालेल. मग आपण काय करूया, कन्स्ट्रक्शन छोटंसं. इथे आपल्यासाठी सोयीसाठी नाव देऊया पॉइंट P अँड पॉइंट Q. मग कन्स्ट्रक्शन झालं आपलं. कन्स्ट्रक्शन ड्रॉ लाईन PQ पॅरलल टू लाईन AB और DE. कोणताही चालेल कारण ह्या दोन्ही पण एकमेकीला पॅरललच आहे. मग आपण म्हणताना DE म्हटलं तरी चालेल किंवा AB म्हटलं तरी चालेल. आपण DE म्हणूया. ड्रॉ लाईन PQ पॅरलल लाईन DE passing through point C मधून जाणारी आणि DE ला पॅरलल असणारी लाईन आपण काढली. आता एक लक्षात घ्या, DE पॅरलल टू PQ बरोबर आहे आणि DC त्यांची जर आपण ट्रान्सव्हर्सल मानली तर हा अँगल आणि हा अँगल ही पेयर होते इंटेरियर अँगलची.
जेव्हा लाईन पॅरलल असतील त्यावेळेस इंटेरियर अँगल कशा असतात? सप्लिमेंटरी. त्यालाच आपण म्हणतो इंटेरियर अँगल थेरम. दोघांमध्ये फरक आहे. जर पॅरलल लाईन आहे असं प्रूव्ह करायचं असेल तर टेस्ट वापरायची, आणि अगोदरच लाईन पॅरलल दिल्या असतील आणि मग त्याचं प्रॉपर्टी वापरायची असेल तर त्याला म्हणायचं इंटेरियर अँगल थेरम. DE पॅरलल PQ by using इंटेरियर अँगल थेरम, इंटेरियर अँगल्स थेरम. मग इंटेरियर अँगलचा थेरम वापरल्यामुळे हे जे दोन अँगल आहेत त्यांची ॲडिशन आपण काय घेणार आहे? 180, म्हणजे ते सप्लिमेंटरी आहे. मग काय लिहिणार? अँगल EDC प्लस अँगल DCQ इज इक्वल टू 180 डिग्री. इंटेरियर अँगल असल्यामुळे ते सप्लिमेंटरी असतील. व्हॅल्यू पुटअप करा. याची व्हॅल्यू आहे 100 डिग्री प्लस अँगल DCQ इज इक्वल टू 180 डिग्री. हा 100 तिकडे मायनस करा. 180 मायनस 100 रिमेनिंग 80. देअरफॉर अँगल DCQ इज इक्वल टू 80 डिग्री. ही व्हॅल्यू आपण काढून घेतली. आता या ठिकाणी BCQ अँगल जो आहे तो या दोघांपासून तयार केलाय. दोघांची ऍडिशन घेतली तर तो मिळणार आहे. मग आपण घेऊया. अँगल BCQ इज इक्वल टू अँगल EDC प्लस अँगल EDC प्लस अँगल DCQ. Therefore angle BCQ is equal to angle EDC 100 डिग्री. सॉरी इथे कुठेतरी येस EDC नाही घ्यायचा, इथे चूक झाली आपली. BCD घ्यायला पाहिजे इथे आणि DCQ. BCQ काढायचं आहे ना, तर BCD घ्यायला पाहिजे. BCD प्लस DCQ दॅट इज 50 प्लस 80. 50 डिग्री प्लस 80 डिग्री. देअरफॉर अँगल BCQ इज इक्वल टू 130 डिग्री. BCQ इज इक्वल टू 130 म्हणजे हा पूर्ण अँगल 130 झाला. आता एक गोष्ट लक्षात घ्या, PQ इज पॅरलल टू DE कन्स्ट्रक्शन, AB इज पॅरलल टू DE गिवन. म्हणजे ही लाईन या लाईन बरोबर पॅरलल, ही याच्या बरोबर पॅरलल, म्हणजे हे दोन्ही पण काय झाल्या? पॅरलल झाल्या. म्हणजेच AB पॅरलल टू PQ आणि BC त्यांची काय झाली? ट्रान्सव्हर्सल. अशा वेळेस ABC आणि BCQ ही अल्टरनेट अँगलची पेअर तयार झाली. आणि जेव्हा लाईन्स पॅरलल असतात तर अल्टरनेट अँगल्स कॉन्ग्रुएंट असतात. म्हणजे ABC अँगलचं मेजरमेंट सुद्धा काय होणार आहे? 130 डिग्री. तो पुढचा भाग आपल्याला लिहायचा आहे. हे लिहिणं पूर्ण करा आणि मग तो भाग इकडचं पुसून मग तुम्हाला तो थोडासा राहिलेला भाग या ठिकाणी लिहून देतो. व्हिडिओ पॉज करा, लिहून घ्या. बघा याच्या पुढचा भाग जो आपला राहिला तो आपण घेऊया. आपण काय केलंय कन्स्ट्रक्शनमध्ये? PQ इज पॅरलल टू DE. लाईन PQ पॅरलल टू DE हे आपण कन्स्ट्रक्शन केलंय. कन्स्ट्रक्शन आणि आपल्याला देताना देऊन ठेवले BA पॅरलल DE. BA म्हणजेच AB. लाईन AB पॅरलल टू DE. याला इक्वेशन इकडे आपण नाव दिलेलेच नाही कुठल्या इक्वेशनला. त्याला 1 म्हणा, याला 2 म्हणा आणि रिझन द्या गिवन. दोन्ही इक्वेशन जर आपण कंपेअर केले तर फ्रॉम इक्वेशन 1 and 2, फ्रॉम इक्वेशन 1 and 2 दोघांची राईट साईड सारखी आहे म्हणजे लेफ्ट साईड सारखी होईल. लाईन AB PQ इज पॅरलल टू लाईन AB. इथे ही AB या PQ ला काय झाली? पॅरलल. आणि BC त्यांची काय झाली? ट्रान्सव्हर्सल. अँड सेगमेंट BC इज ट्रान्सव्हर्सल. आता लाईन्स पॅरलल असतील तर ही जी अल्टरनेट अँगलची पेअर तयार झाली आहे ABC आणि BCQ, जेव्हा लाईन पॅरलल तर अल्टरनेट अँगलची पेअर कॉन्ग्रुएंट. बाय युझिंग अल्टरनेट अँगल्स थिअरम
दोन्ही शब्दांमध्ये अर्थ लक्षात ठेवा. थेरम शब्द केव्हा वापरायचा? जेव्हा दोन लाईन्स अगोदरच पॅरलल दिल्या आहे आणि मग आपण अँगलचे पेअर कॉन्ग्रुएंट घेतोय तर थेरम शब्द वापरायचा. आणि आपल्याला अँगलचे पेअर कॉन्ग्रुएंट दिले आणि लाईन पॅरलल दाखवायचं आहे तेव्हा टेस्ट शब्द वापरायचा. एवढंच फक्त फरक लक्षात ठेवा. मग इथं काय होईल? जर अल्टरनेट अँगल कॉन्ग्रुएंट असतील म्हणजे त्यांचं मेजरमेंट सारखं. म्हणजेच काय होईल? अँगल ABC इज इक्वल टू अँगल किंवा कॉन्ग्रुएंट म्हणा ABC कॉन्ग्रुएंट BCQ या थेरमचा वापर करून. आणि ABC किती काढलाय आपण? BCQ किती काढलाय? 130 डिग्री. देअरफॉर अँगल ABC इज इक्वल टू 130 डिग्री. अशा पद्धतीने ही व्हॅल्यू आपण काढू शकतो. अगोदर हे लिहा नंतर हे लिहा म्हणजे तो क्रम राहील. व्हिडिओ पॉज करा, लिहून घ्या. Now let us see the next example, fifth number. काय दिले बघा? इन फिगर रे AE is parallel to BD. रे AF is the बायसेक्टर ऑफ अँगल EAB. म्हणजेच तो काय करतोय? ह्या अँगलचे दोन सारखे भाग करतोय. हा एक अँगल आणि हा अँगल ते कॉन्ग्रुएंट होतील म्हणून प्रत्येकाचं मेजरमेंट x आणि x असं दाखवलंय. म्हणजे दोन्ही छोटे छोटे अँगल कॉन्ग्रुएंट झाले. तसंच रे BC इज द बायसेक्टर ऑफ अँगल ABD. म्हणजे इथे सुद्धा हे जे दोन अँगल तयार झालेत ABC CBD हे पण काय झाले? कॉन्ग्रुएंट झाले. दोघांचं मेजरमेंट काय झालं? सारखं. म्हणून ते y अक्षराने दाखवलेलं आहे. याचा वापर करून आपल्याला प्रूव्ह करायचं आहे की लाईन AF इज पॅरलल टू लाईन BC. व्हेरी इझी प्रॉब्लेम. खूप सोपा आहे. कसं ते बघा. रे AF इज बायसेक्टर ऑफ अँगल EAB गिवन पार्ट आहे. हा आपल्याला अगोदरच एक्झाम्पलमध्ये लिहून ठेवला आहे. म्हणजेच काय होईल की हे दोन अँगल सारखे असतील म्हणजेच काय होईल? प्रत्येक लहान अँगलचं मेजरमेंट EABच्या 1/2 असेल. अँगल FAB इज इक्वल टू 1/2 अँगल EAB. इक्वेशन नंबर 1. EAFचं मेजरमेंट सुद्धा EABच्या 1/2, FABचं सुद्धा EABच्या 1/2. आपल्याला ज्याची गरज आहे तेवढंच मी घेतलंय. परत रे BC इज बायसेक्टर ऑफ अँगल ABD. दिस इज ऑल्सो गिवन. अगोदरच एक्झाम्पलमध्ये देऊन ठेवलंय. परत इथे जे दोन अँगल तयार झाले छोटे छोटे ते पण कॉन्ग्रुएंट असतील आणि प्रत्येकाचं मेजरमेंट ABDच्या 1/2 असेल. आपल्याला गरज आहे ते घेऊया. देअरफॉर अँगल ABC इज इक्वल टू 1/2 अँगल ABC इज इक्वल टू 1/2 अँगल ABD. इक्वेशन नंबर 2. इक्वेशन नंबर 2. आता थर्ड कंडिशन. आपल्याला लाईन किंवा रे AE इज पॅरलल टू BD अँड AB इज देअर ट्रान्सव्हर्सल. रे AE पॅरलल टू रे BD अँड सेगमेंट AB इज ट्रान्सव्हर्सल. AB इज ट्रान्सव्हर्सल. सेगमेंट AB इज ट्रान्सव्हर्सल. मग जर ही लाईन या लाईनला पॅरलल असेल आणि ही ट्रान्सव्हर्सल असेल तर हा पूर्ण अँगल जो तयार होतोय ही पेअर अल्टरनेट दिसते बघा आपल्याला. ट्रान्सव्हर्सलचे अल्टरनेट. हे लक्षात ठेवायला जर लक्षात येत नसेल तर तात्पुरतं एवढं असं वाढून घ्या इकडे ही आणि ही पण लाईन इकडे वाढवा. मग तुमच्या लक्षात येईल की ही लाईन या लाईनला पॅरलल आहे, ही यांची ट्रान्सव्हर्सल आहे म्हणून हा पूर्ण अँगल आणि हा पूर्ण अँगल अल्टरनेट अँगलची पेअर तयार होते. जेव्हा लाईन्स पॅरलल असतील तर अल्टरनेट अँगलचे पेअर्स कॉन्ग्रुएंट असतात. म्हणजेच ती कोणती आपण प्रॉपर्टी किंवा थेरम वापरतो? बाय युजिंग अल्टरनेट अँगल थेरम. अल्टरनेट अँगल्स थेरम बाय युजिंग अल्टरनेट अँगल्स थेरम. मग त्याच्यामुळे काय होईल? अँगल EABचं मेजरमेंट आणि ABDचं मेजरमेंट सारखं असेल. अँगल EAB इज इक्वल टू अँगल ABD.
या दोघांचं मेजरमेंट सारखं असेल. हे फक्त समजण्यासाठी आपण वाढवलं होतं, त्याची गरज नाही. या पद्धतीने EAB आणि ABD ही अल्टरनेट अँगलची पेअर आहे आणि ज्यावेळेस लाईन पॅरलल असतात त्यावेळेस अल्टरनेट अँगल्स कॉन्ग्रुअंट असतात, म्हणजेच त्यांचं मेजरमेंट सारखं असतं. मल्टिप्लाय बोथ साइड बाय 1/2. मल्टिप्लाय बोथ साइड्स बाय 1/2. 1/2 ने त्याला मल्टिपल करा फक्त, काय होईल? 1/2 अँगल EAB इज इक्वल टू 1/2 अँगल ABD. आणि पहिलं बघा, 1/2 EAB इज इक्वल टू FAB. Therefore, angle FAB is equal to angle 1/2 ABD, that is ABC. Angle ABC. आणि जेव्हा या ठिकाणी दोघांचं मेजरमेंट सारखं असेल तर ते अँगल्स कॉन्ग्रुअंट असतील. Therefore, angle FAB is congruent angle ABC. आता बघा, FAB म्हणजे हा अँगल आणि ABC म्हणजे हा अँगल, पुन्हा त्यांची जर आपण AB ट्रान्सव्हर्सल मानली असं या ठिकाणी, तर ही परत काय होतंय? क्रॉस अँगल, म्हणजेच अल्टरनेट अँगल्स. आणि जेव्हा अल्टरनेट अँगलची पेअर कॉन्ग्रुअंट असते त्यावेळेस त्या लाईन्स पॅरलल असतात. बाय युझिंग अल्टरनेट अँगल्स टेस्ट, अल्टरनेट अँगल्स टेस्ट, इथे टेस्ट वापरली तर आपल्याला काय दाखवायचं आहे? लाईन AF इज पॅरलल टू BC. लाईन AF इज पॅरलल टू लाईन BC. लाईन AF इज पॅरलल टू लाईन BC. अशा पद्धतीने खूप सोप्या पद्धतीने आपण हे सोडवू शकतो. व्हिडिओ पॉज करा, लिहून घ्या. तुम्हाला जर माझं टीचिंग आवडलं असेल तर माझा चॅनल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. चॅनल सबस्क्राईब जरूर करा, म्हणजे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील. प्रत्येक वेळेस लिंक पाठवण्याची गरज येणार नाही. Now see the last example of this practice set 2.2, example number 6. आता 5th एक्झाम्पल आणि 6th एक्झाम्पल, 5 and 6 हे एक्झॅक्टली अपोजिट आहे. मागच्या एक्झाम्पलमध्ये तुम्ही पाहिलं होतं की लाईन्स पॅरलल दिल्या होत्या आणि हे बायसेक्टर आपल्याला पॅरलल दाखवायला सांगितले होते. इथे नेमकं उलटं केलंय. हे जे अँगलचे बायसेक्टर आहेत ते पॅरलल दिलेत आणि आपल्याला ह्या दोन लाईन्स ज्या आहेत AB आणि CD ह्या पॅरलल दाखवायचे, म्हणजे एक्झॅक्टली अपोजिट क्रिया आपल्याला या ठिकाणी करायची. मग आता एक एक वापर करून आपण ते ठरवूया. या ठिकाणी रे PR इज द बायसेक्टर ऑफ, रे PR is the bisector of angle, रे PR is the bisector of angle BPQ या मोठ्या अँगलचा BPQ आणि हा आपल्यासाठी गिवन पार्ट आहे. दिस इज गिवन पार्ट. मग आता जर हा या ठिकाणी जर बायसेक्टर असेल BPQचा, हा रे जर बायसेक्टर असेल तर हे दोन अँगल सारखे तयार होतील, बरोबर आहे. दोघांचं मेजरमेंट सारखं असेल म्हणजेच एका लहान अँगलचं मेजरमेंट या BPQच्या 1/2 असेल. मग आपल्याला ज्याची गरज आहे तोच घेऊ फक्त, QPR. देअरफॉर अँगल त्याच्या डबल धरा, 1/2 धरा किंवा डबल धरा, कोणताही अर्थ एक घेतला तरी हरकत नाही. अँगल QPR इज 1/2 अँगल BPQ, 1/2 अँगल BPQ. किंवा इकडं क्रॉस केलं तरी चालेल, याला 2 ने मल्टिपल करून टाकलं तरी त्याचा अर्थ तोच होणार आहे. देअरफॉर 2 अँगल QPR इज इक्वल टू अँगल BPQ, इक्वेशन नंबर 1. आता या ठिकाणी रे जो दुसरा आहे QS इज द बायसेक्टर ऑफ अँगल PQC. रे QS इज बायसेक्टर ऑफ अँगल PQC. हा आपल्यासाठी गिवन पार्ट आहे. इथे पण तेच होणार आहे की QS जर बायसेक्टर असेल तर हे दोन अँगल कॉन्ग्रुअंट होतील आणि प्रत्येकाचं माप ह्या मोठ्या अँगलच्या 1/2 असेल, किंवा उलटं म्हणता येतं मोठ्या अँगलचं मेजरमेंट एका लहान अँगलच्या डबल असेल, जे आपण वरती घेतलंय. देअरफॉर 2 अँगल
एस क्यू पी इज इक्वल टू अँगल पी क्यू सी. पी क्यू सी इक्वेशन नंबर 2. आता थर्ड कंडिशन जी दिली तिचा वापर करूया. थर्ड कंडिशन काय आपली, हे जे दोन रे आहेत क्यू एस आणि पी आर हे पॅरलल आहेत. रे क्यू एस पॅरलल रे पी आर अँड सेगमेंट पी क्यू इज ट्रान्सव्हर्सल. पी क्यू इज ट्रान्सव्हर्सल आणि हे पॅरलल आहे असं आपल्याला अगोदरच एक्झाम्पलमध्ये दिलंय म्हणून गिवन पक्ष हे या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. आता काय होणार आहे, या ठिकाणी ही जी पियर आहे कोणती, हा अँगल क्यू पी आर. क्यू पी आर म्हणजे कोणता, हा. आणि दुसरा एस पी क्यू म्हणजे कोणता, हा. हे दोन अँगल आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत, बरोबर आहे. आता हे जे दोन अँगल आहेत हे दोन अँगल काय असणार आहेत, कॉन्ग्रुएंट असणार आहेत. कारण या लाईन पॅरलल ही त्यांची ट्रान्सव्हर्सल क्यू एस पॅरलल पी क्यू आणि पी आर आणि त्यांची पी क्यू ट्रान्सव्हर्सल, म्हणजे ही मार्किंग केलेला हा जो अँगल असेल आणि हा अँगल ही अल्टरनेट अँगलची पेअर तयार होते. जेव्हा लाईन्स पॅरलल असतील तर अल्टरनेट अँगल कॉन्ग्रुएंट असतात. त्यालाच आपण काय म्हणतो, थेरम. बाय युजिंग अल्टरनेट अँगल्स थेरम. अल्टरनेट अँगल्स थेरम की ज्या ठिकाणी आपल्याला लाईन्स पॅरलल दिल्या आहेत म्हणजे अल्टरनेट अँगलची पेअर काय झाली, कॉन्ग्रुएंट झाली. म्हणजेच त्यांचं मेजरमेंट सारखं झालं. कोणते, अँगल एस क्यू पी आणि क्यू पी आर. मग आपण आपल्या क्रमाने घेऊया. अँगल क्यू पी आर इज इक्वल टू अँगल एस क्यू पी. उलट सुलट दिलं तर काही फरक पडणार नाही. मल्टिप्लाय बोथ साइड बाय 2. मल्टिप्लाय बोथ साइड्स बाय 2 ने मल्टिपल करा. 2 अँगल क्यू पी आर इज इक्वल टू 2 अँगल एस पी क्यू. आता डबल क्यू पी आर म्हणजेच काय, बी पी क्यू. देअरफॉर अँगल बी पी क्यू इज इक्वल टू अँगल डबल एस क्यू पी म्हणजे काय, पी क्यू सी. पी क्यू सी. रिझन द्या फ्रॉम इक्वेशन 1 and 2. फ्रॉम इक्वेशन्स 1 and 2. आता काय झालं बघा, इथून पुढे परत चेंज होतंय. बीपी क्यू. बीपी क्यू म्हणजे कोणता, बीपी क्यू हा मोठा पूर्ण, बरोबर आहे. आणि पी क्यू सी. पी क्यू सी हा इकडचा मोठा. मग जर आपण लाईन ए बी आणि लाईन सी डी यांची जर आपण ई एफ ट्रान्सव्हर्सल मानली तर ही जी पेअर होते मोठ्या अँगलची आणि हा मोठा ही अल्टरनेट अँगलची होते. जेव्हा अल्टरनेट अँगलची पेअर कॉन्ग्रुएंट असते तेव्हा त्या लाईन्स पॅरलल असतात. ही आहे अल्टरनेट अँगल टेस्ट. बाय युजिंग alternate angles test. By using alternate angles test, line AB is parallel to CD. Line AB is parallel to line CD. या ठिकाणी एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की तीन जे थेरम आहेत, करस्पॉन्डिंग अँगल थेरम, अल्टरनेट अँगल थेरम, इंटेरियर अँगल थेरम, अगोदर लाईन पॅरलल असल्या की अँगल्स कॉन्ग्रुएंट होतात आणि इंटेरियरसाठी सप्लिमेंटरी होतात. आणि उलट आहे, जेव्हा करस्पॉन्डिंगची एक पेअर कॉन्ग्रुएंट तर त्या लाईन्स पॅरलल, अल्टरनेट अँगलची एक पेअर कॉन्ग्रुएंट तर लाईन्स पॅरलल, इंटेरियर अँगलची एक पेअर सप्लिमेंटरी तर लाईन्स पॅरलल. म्हणजे अशा पद्धतीने आपण हे 2-3 थेरम किंवा टेस्ट एकाच वेळेस वापरून हे एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकतो. पुन्हा बघा, 2 वेळेस ते वाचा, नक्कीच सगळ्या स्टेप्स तुमच्या लक्षात येतील. आणि कुठे कुठे आपण काय चेंज केला तो लक्षात ठेवा, म्हणजे उदाहरण पाठ करायची गरज पडणार नाही. तुम्ही जर नवी असाल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा. चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी कुठलेही चार्जेस नाही आहे, ते पूर्णपणे फ्री आहे. फक्त जेव्हा जेव्हा नवीन नोटिफिकेशन येतील, नवीन व्हिडिओ येतील ते तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील. तुम्हाला त्याचा मेसेज मिळेल, म्हणजे तुम्हाला पुढचे व्हिडिओ पाहणं सोपं होईल. धन्यवाद. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण याचा जो प्रॉब्लेम सेट 2 आहे तो पाहणार आहोत. याच्यानंतरचा आपला व्हिडिओ असणार आहे 2-3 दिवसानंतर येणारा, तो प्रॉब्लेम सेट 2 पूर्ण आपण सगळे प्रॉब्लेम त्याचे कव्हर करणार आहोत. थँक्यू.